सिनेट निवडणुका जिंकल्यानंतर मुंबई ठाकरेंच्या पाठीशी आहे असं वक्तव्य वरुण सरदेसाई यांनी केलंय। मात्र खरंच तसं आहे का? शिवसेना विभक्त झाल्यापासून आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये मुंबईतल्या निवडणुकांमध्ये आकडेवारी काय सांगते याविषयीचा स्पेशल रिपोर्ट। मुंबई ठाकरेंचीच हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मातोश्री बाहेरच हा जल्लोष साजरा केला। बहुप्रतीक्षित आणि बहुप्रतिष्ठित मुंबई विद्यापीठाची पदवीधर नोंदणीच्या सिनेट निवडणुकीमध्ये यंदा सेनेनं तिसऱ्यांदा दणदणीत यश मिळवलं। आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातील युवा सेनेनं पुन्हा एकदा 10 पैकी 10 जागा जिंकत मुंबई आणि विद्यापीठावरचा दबदबा सिद्ध केला। मुंबई आमचीच असं ठाकरेंच्या युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी विजयोत्सवावेळी सांगितलं। आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांचं कौतुक करताना विधानसभा लक्ष्य असल्याचं सांगत पुढे टार्गेट दिलं। आम्हाला एक खात्री होती, जेव्हा युवा सैनिकाच्या टप्प्यात बॉल येईल तो छटकार मारल्याशिवाय सोडणार नाही, तशी मेहनत घेतली। त्यामुळे आता अभाविप असेल, घाबरट सरकार असेल, या सगळ्यांनी समजून घ्यावं की मुंबई ही केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नावाच्या मागे आहे। विजय काय असतो हे आपण काय दाखवून दिलेलं आहे, करून दाखवलेलं आहे आणि ही सुरुवात आहे। असाच विजय आपल्याला येत्या विधानसभेत पण प्राप्त करायचा आहे, त्याची सुरुवात। मुंबई सिनेटवर तिसऱ्यांदा यश मिळवतानाच एकनाथ शिंदेंच्या बंडानंतरचा चौथा विजयही ठाकरेंच्या शिवसेनेने मिळवला। शिवसेना दुभंगल्यानंतरच्या 4 निवडणुकातील ठाकरेंच्या शिवसेनेची कामगिरी पाहता मुंबई ठाकरेंच्या शिवसेनेचीच हे स्पष्ट दिसतं। नोव्हेंबर 2022 मध्ये झालेल्या अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या ऋतुजा लटके विजयी झाल्या। लोकसभा निवडणुकात 2024च्या निकालात देखील मुंबई ठाकरेंचीच असल्याचं पुन्हा सिद्ध झालं। जून 2024ला मुंबईतील 6 पैकी 3 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झाल्याचं निकालातून दिसून आलं। पदवीधर आणि शिक्षक दोन्ही निवडणुकीमध्ये ठाकरेंचे उमेदवार विजयी ठरले। तर मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व 10 जागांवर ठाकरेंच्या युवा सेनेचे उमेदवार विजयी झाले। सत्ताधारी मात्र या आकडेवारीवरून मुंबईचा अंदाज लावणं योग्य नसल्याचं म्हणत आहे। ग्रामपंचायतीमध्ये झालेला विजय हा लोकसभेचा पंतप्रधान ठरवतो की काय, अशा आविर्भावात त्यांनी केलेले वक्तव्य। सिनेटची निवडणूक या तिथलच्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्याबरोबर असलेल्या ग्रुपवर अवलंबून असते। त्याचा डायरेक्ट राजकारणाशी संबंध, राज्याच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होईल, देशाच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होईल, जगाच्या राजकारणावर काय परिणाम होईल, हे मोहम्मद तुगलक लोक या पद्धतीचं वक्तव्य करतात। एक निवडणूक प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लढली जाते। ती सिनेटची निवडणूक त्या विद्यार्थ्याने जिंकली, त्यांचं आम्ही अभिनंदन करायला पाहिजे। या आकड्यांचा विचार करतानाच 2014 मध्ये ज्यावेळी सर्व पक्ष वेगवेगळे लढले होते त्यावेळी मुंबईत भाजपचे 15 तर शिवसेनेचे 14 आमदार आले होते। त्यावेळी शिवसेना अखंड होती आणि राजकीय सामाजिक परिस्थितीही वेगळी होती। आता परिस्थिती बदलली आहे। आताच्या म्हणजे अगदी 2022 पासून ते काल परवाच्या सिनेट निवडणुकांच्या निकालाचे आकडे तरी मुंबई ठाकरेंचीच हेच स्पष्ट करतायत। मात्र निवडणुकीला अजून थोडा अवकाश आहे, तारखा जाहीर व्हायच्या आहेत। त्यामुळे तोवर महाराष्ट्रात तयार होणारे नॅरेटिव्हज, राजकीय सामाजिक परिस्थिती आणि महत्त्वाचं म्हणजे युत्या आघाड्या अशाच राहणार का, या आणि अशा मुद्द्यांवर आता ठाकरेंच्या बाजूने असलेली मुंबई ठाकरेंचीच राहणार का हे ठरणार आहे। चेतन सावंतसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई। निवडणूक मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची खरी, मात्र सगळ्याच्या सगळ्या जागा जिंकणं हे पदवीधरांमध्ये, युवकांमध्ये कोणत्या प्रकारचं चित्र मेसेज पाठवणार आहे हे दाखवणार आहे। इतकं मात्र नक्की काय अर्थ आहेत, मायने आहेत या निवडणुकीच्या निकालाचे पाहूयात ग्राफिक्सद्वारे। स्क्रीनकडे पाहूया। सिनेट जिंकलं, मुंबईचं काय? मुंबईत विधानसभेचे 36 मतदारसंघ आहेत। 2019ला मुंबईतून शिवसेनेचे 14 आमदार विजयी झाले होते। 2019 मुंबईत भाजपला 16 आणि काँग्रेसचे 4 आमदार आले होते। 5 जागांवर शिवसेना उमेदवार दुसऱ्या स्थानी होते। मवियात ठाकरेंच्या शिवसेनेचा 20 ते 22 जागांवर दावा आहे आणि सिनेट विजयानं आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालेला आहे।
या निमित्तानं आपण बोलूयात स्वतः जे नवनिर्वाचित सिनेट सदस्य आहेत प्रदीप सावंत आपल्या समवेत आहेत। प्रदीप सावंतजी, याबद्दलची तुमची प्रतिक्रिया, तुमचं विश्लेषण काय आहे? काही वेळापूर्वी आपण केलेला संवाद त्यांच्याशी बोलूया। नक्की 100% शिक्कामोर्तब झालेला आहे। गद्दार जरी गेले तरी सामान्य शिवसैनिक आणि महाराष्ट्राची जनता जे उद्धव साहेबांवर प्रेम करतात ते आजही शिवसेनेसोबत आहे आणि कायमस्वरूपी राहणार। त्यामुळेच आज तुम्ही पाहिलं असेल 90% मतदान मुंबईतले हे सिनेट म्हटल्यावर ते कोकणपर्यंत रिजन आहे। 90% मतदान शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली। प्रदीपजी, विजयाचा परिणाम होणार आहे। आज एक चित्र स्पष्ट झालेलं आहे की मुंबईमधला पदवीधर युवक, मुंबईमधला सुशिक्षित युवक हा पहिल्यापासून शिवसेनेच्या मागे होता आणि आज देखील तो शिवसेनेच्या मागे आहे। महायुतीच्या नेत्यांनी हे इलेक्शन न होण्यासाठी बरेच प्रयत्न केले आणि इतर इलेक्शन देखील त्यांनी दाबून ठेवले आहेत, पण ह्या इलेक्शनमध्ये, येणाऱ्या इलेक्शनमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेना, शिवसैनिक त्यांना नक्कीच त्यांची जागा दाखवतील। धन्यवाद प्रदीपजी, आपण सविस्तर आमच्याशी बातचीत केली आणि अभिनंदन तुमचं विजय झालेला आहे सिनेटवरती, तुम्ही नवनिर्वाचित सदस्य झालेला आहे त्यासाठी। या निमित्तानं एक मात्र लक्षात आलेलं आहे की या यशाचे आणि ज्या प्रकारे आज आदित्य ठाकरेंना प्रोजेक्ट केलं जात होतं, आश्चर्य वाटायला नको की येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणूक ही आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल, ज्याचा अर्थ असा की तिकीट आदित्य ठाकरेंच्या मर्जीनुसार, त्यांच्या कौलानुसार दिली जातील। ज्याचा तिसरा अर्थ असा की उद्धव ठाकरेंची सुद्धा पहिलं यशाची चाचणी ही अशाच प्रकारे मुंबई महापालिकेच्या द्वारे झाली होती। बाळासाहेबांनी सूत्र त्यांना दिली होती आणि तेव्हाच हे सुद्धा ठरलं की राज ठाकरे नाही तर चेहरा उद्धव ठाकरे असतील। आता उद्धव ठाकरेंच्या नंतर हा आदित्य ठाकरेंचा शब्दशः आदित्याचा अर्थ सूर्य, त्या अर्थानं शिवसेनेचा हा आदित्य उदय आता होताना अधिक दिसतोय आणि यापुढच्या निवडणुकांमध्ये ते अधिक सहभागी असतील हे या निमित्तानं दिसायला मिळत आहे। अर्थात अजून खरी स्पर्धा आलेली नाहीये, खरी लढत ही महापालिका आणि विधानसभेच्या दृष्टीनेच बघावी लागणार आहे। काय होणार आदित्य ठाकरेंचं, काय होणार शिवसेनेचं? सुरुवात तर झालेली आहे। सिनेटच्या निमित्तानं 10च्या 10 जागा जिंकून येणं आणि प्रतिकूलतेमध्ये अभाविपसारखी बलाढ्य विद्यार्थी संघटना समोर असताना छोटी गोष्ट नाहीये। अर्थात अजून बाकीचे टप्पे बाकी आहेत। या निवडणुकीच्या अनुषंगानं अनेक गोष्टी या निमित्तानं समोर आलेल्या आहेत। त्याच्यातला मुख्य भाग म्हणजे ही निवडणूक एक प्रकारे चुणूक दाखवते की युवकांच्या मनात काय चाललेलं आहे। धाकधूक दोन्ही पक्ष म्हणजे दोन्ही बाजूंना होती, कारण एकीकडे अभाविप, दुसरीकडे शिवसेना। मनसेना याबद्दलची काही खास भूमिका घेतली नव्हती। वसुधा मनविसे आणि राज ठाकरे स्वतः अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचे एकेकाळचे अतिशय मोठे नेते, त्या पार्श्वभूमीवरती मनसेची सुद्धा अपेक्षा, नेमकी मनसेने याबद्दल काही स्वतःचा रोल प्ले केलेला आहे का, मदत केलेल्या आहेत का, या गोष्टी सुद्धा बघाव्या लागतील। पण सध्या तरी युवा सेनेनं बाजी मारलेली आहे। आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावरती तरुणाईकडनं विश्वास दाखवला जातोय असं सध्या तरी चित्र आहे। पण जसं मगाशी आपल्याला उल्लेख झाला त्यानुसार ही सुरुवात आहे, अजून निवडणुका बाकी आहेत। महापालिका निवडणुका जर का आपला तर्क खरा असेल तर आदित्य ठाकरेंची सगळ्यात मोठी कसोटी असेल।